मडी येथे कानिफनाथ यांचं दर्शन घेताना आदरणीय मनोज जरांगे पाटील मडी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ही सर्व दृश्य आपण पाहतो आहे, सध्या मडी येथील आहे। सद्गुरु चैतन्य कानिफनाथ महाराज की जय। कानिफनाथांचं दर्शन घेताना आदरणीय मनोज जरांगे पाटील ही सर्व दृश्य आपण या ठिकाणी पाहतो आहोत। पुणे दौऱ्यामध्ये जात असताना कानिफनाथ महाराज यांचं दर्शन घेताना आदरणीय जरांगे पाटील मडी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सद्गुरु चैतन्य कानिफनाथ महाराज की जय। कानिफनाथ महाराजांचं दर्शन घेऊन आपण पुण्याच्या दौऱ्याला सुरुवात आजची झालेली आहे। आपण पाहतोय 2 मिनिटांमध्ये कानिफनाथांचं दर्शन घेऊन आपण पुण्याच्या दौऱ्यामध्ये निघालेलो आहोत। पाहतोय की आदरणीय जरांगे पाटील कानिफनाथांचं दर्शन घेतलेलं आहे। मडी येथील ही दृश्य आहेत। कानिफनाथांचं दर्शन घेऊन आदरणीय जरांगे पाटील पुण्याच्या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। मडी येथे कानिफनाथांचं दर्शन पाटलांनी घेतलं आहे आणि आपण पुण्याच्या दौऱ्याकडे निघालेलो आहोत। पुन्हा आपल्याला देहूलाही दर्शन घ्यायचं आहे, आळंदीलाही जायचं आहे, कारण संतांचे विचार मांडणारं नेतृत्व अर्थात आदरणीय मनोज जरांगे पाटील आणि पाटलांवरती नितांत प्रेम करणारा हा मराठा समाज। आपण पाहतोय कानिफनाथ या ठिकाणी आपण पोहोचलो आणि पोहोचलाच प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आहे। कानिफनाथांची काठी या ठिकाणी कानिफनाथांची कावड अर्थातच काठी या ठिकाणी दादांनी हातामध्ये घेतलेली आहे। मडी येथील कानिफनाथांचं हे मंदिर आहे। आपण पाहतोय ही सर्व दृश्य आहेत मडी येथील कानिफनाथांच्या मंदिराची आणि याच मंदिरामध्ये आता आदरणीय जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ही सर्व दृश्य आहेत सध्याची मडी येथील आहेत। आपण पुण्याच्या दौऱ्यामध्ये पोहोचतो आहे आणि पुण्याच्या दौऱ्याला सुरुवातच आज मडी येथे कानिफनाथांच्या दर्शनाला येऊन या ठिकाणी सुरुवात झालेली आहे।
चैतन्य कानिफनाथ यांच्या दर्शन घेऊन आज मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दौऱ्यावरती पोहोचत आहेत। पाहतोय की या ठिकाणी ही सर्व दृश्य आहेत। कानिफनाथ देवस्थान समितीच्या वतीने आदरणीय जरांगे पाटलांचा सत्कार सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। आपण पाहतोय श्री कानिफनाथ महाराज यांच्या देवस्थान समितीच्या वतीने पाटलांचा सत्कार सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। आनंदोत्सव साजरा होत असताना आपल्यासाठी अहोरात्र झटणारे, मराठा आरक्षणासाठी झटणारे आदरणीय जरांगे पाटील या ठिकाणी भेट देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आलेले आहेत। आणि मला वाटतं हा खरा आज कानिफनाथाने जर आशीर्वाद त्यांना 100% कानिफनाथ महाराज त्यांना आशीर्वाद देतील आणि जरांगे पाटील आपण सर्वजण त्यामध्ये यशस्वी होऊ अशी या ठिकाणी मी कानिफनाथ चरणी प्रार्थना करतो। आणि या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत। आणि मी पाटलांना या ठिकाणी सांगू इच्छितो की मढी गाव या ठिकाणी भटक्यांची पंढरी म्हणून या कानिफनाथांची ख्याती आहे। 18 पगड जातीचे लोक या ठिकाणी आता या उत्सवामध्ये येत असतात। सर्वात प्रथम या ठिकाणी होळी आमची आपल्या या होळीपेक्षा हिंदुस्थानामध्ये सगळ्यात अगोदर आमची 15 दिवस होळी या ठिकाणी लागते। आम्ही घरोघरी कुठल्याही होळी पेटवत नाही, तर सर्वजण गौऱ्या घेऊन येऊन गडावर या ठिकाणी होळी पेटवली जाते आणि अखंड हिंदुस्थानमध्ये एकच होळी या मढी गावामध्ये पेटली जाते। त्यानंतर जो शिमगा येतो होळीच्या दिवशी खराब पहिला मान कायकड्याचा असतो, दुसरा गोपाळांचा असतो आणि 18 पगड जातींना पाटील या ठिकाणी मान सन्मान आहेत। आणि एवढं करत असतानाही आमच्या मरकट कुटुंबियांना एवढ्या सर्वांचा सन्मान करण्याचं भाग्य कानिफनाथांनी मरकट कुटुंबियाला दिलेलं आहे। कानिफनाथाची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। आम्हालाही स्वतःला खरंच आम्ही एक अभिमान आम्ही बाळगतो, आमचं एक भाग्य समजतो। अशा या ठिकाणी जरांगे पाटील या ठिकाणी वेळात वेळ काढून खरं तर भारत अन्नाचा आमचा पाठीमागे नेहमी विषय व्हायचा की एकदा पाटलांना या ठिकाणी घेऊन या, एकदा पाटलांना या ठिकाणी घेऊन या। या संजीवनी समाधीनाथांच्या या ठिकाणी 700 वर्ष या समाधीला पूर्ण झालेले आहेत। असा एवढा मोठा इतिहास या समाधीचा आहे, पण आज तो योग आला। आज खऱ्या अर्थाने मला वाटतं समाधी मंदिरही वर्षातून 5 दिवस फक्त चालू असतं आणि तुमचा समाधीला स्पर्श झाला, तुम्ही यशस्वी हो असं या ठिकाणी मी कानिफनाथची प्रार्थना करतो। कानिफनाथ देवस्थानाच्या वतीने आदरणीय जरांगे पाटलांचा सत्कार सन्मान या ठिकाणी केला जातो आहे। आणि पाहतोय आपण सर्व दृश्य कानिफनाथ येथील मंदिरातली आहेत। जरांगे पाटलांचा हे कालवणे आणि हे हावले पाटील। हे कानिफनाथाचं भव्य दिव्य असं हे मंदिर आहे। मढी येथे या ठिकाणी अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येतात आणि आपण पुण्याच्या दौऱ्यावरती निघतो आहे आणि कानिफनाथांच्या चरणावरती नतमस्तक होऊन मनोज जरांगे पाटील पुढे निघालेले आहेत। अतिथी कक्षामध्ये आदरणीय जरांगे पाटील आहेत। अतिथी कक्षातून दादा बाहेर येत आहेत। मढी येथील कानिफनाथांचं दर्शन घेऊन पुढे आपण निघतोय। आपण अचानकच कानिफनाथ महाराजांचं दर्शन घेऊन कुठेही या ठिकाणी सूचना केल्या नव्हत्या, तरीसुद्धा अनेक मराठा बांधव या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कानिफनाथ महाराजांचं दर्शन घेऊन आपण पुण्याच्या दौऱ्याकडे निघालेलो आहोत।